संकट जितकं मोठं तितका राजांचा हुरूप दांडगा. मोगलांनी आक्रमणाचा पवित्रा टाकलेला पाहताच त्याला तोंड देण्यासाठी राजे उभे ठाकले. दुसऱ्या दिवशी खलिते घेऊन जासूद गडावरून रवाना होऊ लागले. मोरोपंत पेशवे कुडाळ भागात होते. त्यांना पायदळ घेऊन महाडात येण्याची राजांनी आज्ञा केली. कुडाळ वगैरे सर्व लांब लांबच्या ठिकाणांहून सैन्य काढून आणून ते महाडात जमवण्याचा राजांचा इरादा होता. राजांच्या पत्रानुसार पांगलेली मराठी सेना महाडला गोळा झाली. सूर्यराव काकडे आपल्या फौजेनिशी राजांच्या जवळच होते. राजांच्या सह ते महाडला गेले. राजांच्या सैन्याने महाड शहर गजबजून गेले. महाडमध्ये मोरोपंत पिंगळे दाखल झाले. त्याचबरोबर रूपाजी भोसले, खंडोजी जगताप, मोरो नागनाथ असे अनेक वजीर उमराव राजांच्या आज्ञेची वाट पाहत होते. पुण्याची बातमी साऱ्यांना कळली होती. साऱ्यांच्या मनात दिलेर खानाचा सूड उगवायचा होता. मोरोपंत म्हणाले, महाराज, आज्ञा होईल तर आम्ही दिलेर खानावर चालून जातो. क्षणभर राजांचा हात दाढीवर विसावला. त्यांनी सांगितले, मोरोपंत, मोगली फौजांचा पराभव करणं इतकं अवघड नाही हे आम्हाला माहीत आहे. पुण्याचा शह उठवण्यासाठी आम्ही दुसरा मार्ग शोधला आहे. प्रतापरावांना आणि आनंदरावांना वर घाटावरून सालहेरीचा वेढा उठवण्यासाठी चालून जाण्यास आम्ही कळवलं आहे. तुम्ही फौज घेऊन कोकणात जा. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी हल्ला चढवताना मोगल फौजेचा पाडा व्हायला आणि सालहेरी मोकळी व्हायला अवकाश लागणार नाही. हे यश मिळवलं तर पुण्याचा शह चटकन सुटेल असा आमचा कयास आहे. यात भवानी तुम्हास यश देवो. राजांनी सर्वांना विडे दिले आणि महाडची फौज मोठ्या उत्साहाने सालहेरीकडे निकूच करू लागली. राजांची आज्ञा प्रतापरावांनाही पोहोचली होती आणि आनंदराव आपल्या घोडदळानिशी सालहेरीकडे निघाले. प्रतापरावांना मदत करण्यासाठी कोकणातून निघालेली फौज अंतर कमी करीत होती. दोन्ही सैन्यांचे जासूद एकमेकांना आपले टप्पे कळवित होते. दोन्ही फौजा एकत्र आल्या आणि एल्गाराचा दिवस ठरला. सालहेरीच्या गडाला 50,000ची मोगल फौज वेढा देऊन बसली होती. गडाच्या सर्व बाजूंनी वेढा जारी होता. मोगल सरदारांचे डेरे, शामियाने, छावण्यांच्या राहुट्या ठिकठिकाणी दिसत होत्या. ऐश आरामी थाटात इखलास खान वेढ्यावर नजर ठेवून होता. त्याच्याबरोबर मुहकम सिंग चंदावत, अमरसिंह चंदावत यांसारखे अनेक मोठमोठे सरदार होते. शाही थाटात ऐशारामात हा वेढा चालू होता. औरंगजेबाने अफाट दौलत आणि अगणित फौज दिल्यामुळे कुणालाच वेळ काळाचे भान नव्हते. राजांचे हेर वेढा आजमावून परतले. दबा धरलेल्या सर्व मराठी फौजांना प्रतापरावांनी हुकूम दिले. रात्र सरली, सूर्य उगवला. साल्हेरचा मराठी किल्लेदार गडावरून नजर फिरवत होता. दृश्य नेहमीचेच होते. आता थोड्या वेळाने वेढ्यातून तोफा डागल्या जाणार होत्या. एखादी तुकडी गडाला भिडणार होती. गडावरून तोफा डागल्या की परत वेढ्यात परतणार होती. दिवसातून 2-3 वेळा हे होणार होते. सूर्य मावळणार होता. काळजीची रात्र परतणार होती. किल्लेदाराला हे नित्याचे झाले होते. ठरल्याप्रमाणे तो तटावरून फिरत होता. पहारे बदलीत होता. हे किती दिवस चालणार हे त्याला माहीत नव्हते. जीवाची खंत नव्हती तर तो विचार तरी कशाला करील. मोगल छावणी सकाळच्या उन्हात आळस झाडीत होती. घोड्यांच्या खिंकाण्याने, हत्तींच्या चित्काराने छावणी पुरी जागी झाली. इखलास खान वेढ्याचा बेत ठरवण्यात मग्न झाला होता आणि अचानक शिंगांचा आवाज उठला. इखलास खान कान टवकारून ऐकू लागला. छावणीत दुसऱ्याच क्षणी गडबड उडाली. इखलास खानच्या डेऱ्यात जासूद घुसला. कुर्निसात करून तो म्हणाला, खान साहब, मरगठ्ठे आ गए. खानाचा कानांवर विश्वास बसेना. मराठे आले. खानाने भरपूर हुकूम दिले. साऱ्या छावणीत एकच गडबड उडाली.
एका छावणीतून दुसऱ्या छावणीत स्वार धावू लागले. हत्तीवर हौद चढले. घोड्यांवर खोगीरे चढवली गेली. इखलास खान चिलखत घालून हत्तीवर बसला. सारी फौज तयार होत असता त्यांना मराठे दिसले. इखलास खानाने आवेशाने हुकूम दिला. मोगल फौज मराठ्यांना भिडली. त्याच वेळी वेढ्याच्या दुसऱ्या बाजूने मराठे उतरले. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. हर हर महादेवच्या गर्जनेने साल्हेरचा परिसर घुमला. टापांचा आवाज, शस्त्रांचा खणखणाट, घोड्यांचे हत्तीचे ओरडणे, वर्मी घाव लागताच उठणारी काळची आर्त किंकाळी, अशा अनेक आवाजांनी भूमी कंपित होत होती. दोन्ही बाजूंची हजारो माणसे पडली. रक्ताचे पूर वाहिले. मोगल सेनेला जीव वाचवता पुरेवाट झाली. मोरोपंत, आनंदराव, प्रतापराव वगैरे उमरावांनी शिकस्त केली. या विजयात मराठ्यांना 6,000 घोडे, 100वर हत्ती आणि हजारो उंट मिळाले. लक्षावधी रुपयांचे जडजवाहीर, मालमत्ता, खजिना हाती आला. खासे इखलास खानाचा पाडाव झाले. मोगलाईचे 22 नामांकित वजीर धरले. या युद्धात मराठ्यांचे अनेक वीर पडले. पण त्यात ज्याच्या शौर्याने रणास शोभा आणली आणि मृत्यूने विजयाचा आनंद लाभू दिला नाही, असा एक नामांकित सरदार होता. त्याचे नाव सूर्यराव काकडे. सायंकाळच्या वेळी नगारखान्याच्या डाव्या तटालगत असलेल्या कातळावर राजे उभे होते. शेजारी बाळाजी आवजी होते. खालच्या चौकात संभाजीराजे स्वार झाले होते. त्यांच्या पुढ्यात छोटे राजाराम बसले होते. आपल्या डाव्या हाताने संभाजीराजांनी राजारामांना सावरले होते. प्रत्येक उशीबरोबर राजारामांच्या चेहऱ्यावर हसू उमटत होते. 5-6 फेरे झाल्यानंतर संभाजीराजे कातळानजीक आले. राजे पुढे झाले आणि त्यांनी राजारामाला घेण्यासाठी हात पुढे केले. 2 वर्षांच्या राजारामांनी एकदम ते हात झिडकारले. संभाजीराजांच्याकडे पाहत ते म्हणाले, दादा. झा. सारे हसले. संभाजीराजे म्हणाले, बाळराजे, आता कौतुकानं उतरा, नाहीतर तुमच्या सकट आम्हाला पण आबासाहेबांचा प्रसाद मिळेल. राजारामांचा चेहरा रडवा झाला. राजे म्हणाले, संभाजीराजे, फारच लाळावून ठेवलं त्यांना. आणखीन 2 फेरे मारा, नाहीतर रडतील बाळराजे. संभाजीराजांनी परत घोड्याला टाच दिली. राजे त्या रपेटीकडे पाहत होते आणि त्याच वेळी गडावर आलेला जासूद नजरेत आला. बाळाजी कातळाखाली उतरले. जासुदाने दिलेली थैली त्यांनी घेतली. जासुदासह राजांच्या जवळ येत ते म्हणाले, पेशव्यांची थैली आली आहे. क्षणभर राजांच्या चेहऱ्यावर चिंता व्यक्त झाली. अधीरपणे ते म्हणाले, वाचा. बाळाजींनी थैली उघडली. पत्र वाचित असता ते आनंदाने म्हणाले, महाराज, आनंदाची बातमी. पंतांनी आणि सेनापतींनी साल्हेरचा वेढा मोडून शत्रूचा पराजय केला. इतकेच नव्हे तर मुल्हेरही काबीज झाला आहे. राजे म्हणाले, बाळाजी, या वार्तेसाठी आमचे कान उतावीळ होते. बाळाजी सांगत होते, महाराज, शत्रूचे 6,000 घोडे, 100वर हत्ती आणि हजारो उंट मिळाले. इखलास खानाचा पुरा पाडाव झाला. मोगलांचे 22 सरदार धरले. लक्षावधी होनांची मालमत्ता, जडजवाहीर, खजिना हाती आला. वा, सांगा बाळाजी. शत्रूचे हजारो पडले, तसेच आपलेही हजारो कामी आले. राजांच्या चेहऱ्यावर विषण्णता पसरली आणि साल्हेरच्या रणांगणात सूर्यराव काकडे कामी आले. अरे रे, राजे कळवळले. क्षणात राजांच्या डोळ्यासमोर सूर्यराव काकडे उभे राहिले. राजांचा जीव भरून आला. राजे दुःखाने उद्गारले, अशा चंदनाची आहुती घेतल्याखेरीज रणभूमी प्रसन्न होतच नाही का? राजांनी स्वतःला सावरले. जासुदाकडे पाहत राजे म्हणाले, बाळाजी, आम्ही आलोच, तुम्ही पुढं व्हा. सदरेवर सोन्याचं कडं घेऊन या.
राजांनी संभाजी राजांना इशारत केली. संभाजी राजे जवळ आले. राजांनी राजारामांना घेतले आणि ते म्हणाले, शंभूराजे, घोडं मोत्तद्दाराकडे द्या आणि सदरेवर या. राजे जिजाबाईच्या सह राजसदरेवर आले. तेव्हा संभाजीराजे बाळाजी थैली घेऊन आलेला जासूद तेथे हजर होते. जिजाबाईंनी विचारले, राजे, काय प्रकार आहे? मासाहेब, आमच्या सेनापतींनी पेशव्यांनी थोर पराक्रम केला. साल्हेरचा वेढा मारून शत्रूचा पुरा पराभव केला. दिलेर खानाला आमचं बळ आता समजेल. आमचे युवराज आता राज्यकारभार पाहतात. या यशाची वार्ता घेऊन आलेल्या जासुदाच्या हाती सोन्याचं कडं चढवण्याचा मान आज त्यांना मिळणार आहे. बाळाजी आवजींनी तबक पुढे धरले. संभाजी राजांनी तबकातले कडे उचलून जासुदाच्या हाती चढवले. जासुदाने गहीवरून राजांचे, जिजाबाईंचे पाय शिवले. राजे आनंदाने उद्गारले, युवराज, पाहता काय? आनंदासाठी गडावर साखर वाटा, तोफा उडवा. बाळाजी, तुम्ही युवराजांच्या बरोबर जा. बाळाजी संभाजीराजे गेले. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. जिजाबाईंना हाताचा आधार देऊन राजे चालत होते. जिजाबाईंनी विचारले, शिवबा, आता खरं सांग, काय झालं? काही नाही मासाहेब, राजे बोलले. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, अरे म्हातारी झाले तरी बुद्धी अजून शाबूत आहे. ढोंग पुरे झालं, सांग ना. उभ्या जागी राजांचे डोळे भरले. ते म्हणाले, मासाहेब, साल्हेरच्या रणांगणात आमचे सूर्याजीराव काकडे पडले, हजारो कामी आले. जिजाबाई थांबल्या. राजांकडे पाहत म्हणाल्या, आणखीन एक मोहरा हरवला. पण राजे, लढाई म्हटली की याला तयार असायलाच हवं. ते आम्ही जाणतो. पण वाढत्या जबाबदारीनं आमचं मन बेचैन होऊन उठतं. कसली जबाबदारी? मासाहेब, आमच्या शब्दाखातर एका स्वप्नासाठी ही हजारो माणसं आनंदानं बलिदान करतात. त्या स्वराज्यापायी खर्ची पडलेल्या जीवाचं बलिदान वाया जाऊ नये एवढंच वाटतं. गेलेले आपलं काम करून मोकळे झाले, पण मागे राहिलेले आम्ही, आमची जबाबदारी वाढते. चिंता करू नका राजे. सर्व मनोरथ सिद्धीस नेणारी ती आदिमाया सार करी. साल्हेर मुल्हेरच्या विजयाने राजांच्या तर्काप्रमाणे दिलेर खानाचा शह उठला. भयभीत झालेला दिलेर खान माघारी वळला. औरंगजेबाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. त्याने सुभेदाराला लिहिले, आमचा मुलूक शत्रूने जिंकला. तुमच्यासारख्या मातब्बर सरदारांना नामोहरम केले हे आम्हाला कळवण्याऐवजी तुम्ही मेला का नाही? जगलात कशाला? आदिल, कुतब, फिरंगी, हबशी वगैरे सत्ताधारी त्याशिवाय नजराणा पाठवून खुश करतात. त्याऐवजी तुम्ही सर्व मिळून त्याच्यावर चाल कराल तर पराभव करायला किती वेळ लागेल? बादशहाने लिहिलेल्या पत्राला बहादूर खानाने उत्तर पाठवले. आपले पत्र पावले. आपण शिवाजीचा बंदोबस्त आम्ही करावा असे इच्छिता. आमच्या पराभवांना ठपका देता. पण हुजुरांच्या लक्षात येत नाही की खुद्द शिवाजी आग्रा येथे कैदखान्यात सापडला असता आपल्या अत्यंत जबर कैदेतून तो पक्षासारखा पुत्रासह पळून गेला. ही गोष्ट खाविंदांनी नजरेसमोर ठेवली तर येथे आम्हाला पराभव का स्वीकारावा लागतो हे खाविंदांच्या ध्यानी येईल आणि आमची कसूर झाली असे खाविंदांना वाटणार नाही. हल्ली शिवाजीने दूरवर विचार करून आपला मुसलमान वकील काझी हैदर आमच्याकडे पाठवला आहे. आपली आज्ञा झाली तर मामूली सल्ला करून शिवाजीशी चांगले संबंध राखता येतील. या पत्रामुळे औरंगजेबाचा संताप आणखीन उसळला. त्याने शिवाजीच्या वकिलाला गिरफ्तार करण्याची आज्ञा बहादूर खानास दिली. जेव्हा ही आज्ञा दिल्लीस लिहिली जात होती तेव्हा रायगडावर मोरोपंत, प्रतापराव वगैरे आपल्या वीरांची राजे आतुरतेने वाट पाहत होते. दररोज त्यांच्या मुक्कामाच्या बातम्या गडावर येत होत्या. एके दिवशी गडाच्या पायथ्याला सारे आल्याचे समजले. राजांनी गडावर गुढ्या तोरणे उभी केली.
राजे राजसदरेवर उभे होते. मागे बैठकीवर जिजाबाई, संभाजी राजे बसले होते. राजांचे लक्ष समोरच्या नगारखान्याकडे खिळले होते. नगारखान्याच्या भव्य प्रवेशद्वारी आलेले प्रतापराव मोरोपंत राजांना दिसले. त्यांच्या पाठोपाठ आनंदराव व्यंकोजी पंत चालत होते. त्यांच्या मागून अनेक सरदार येत होते. उतावी झालेले राजे नकळत राजसदरेच्या पायऱ्या उतरले. सर्वांनी मुजरे केले. प्रेमाने पुढे होऊन राजांनी चौघा वीरांना उरी कवटाळले. राजांना शब्द अपुरे होते. चौघांसह राजे सदरेवर आले. राजांनी चौघांवरून द्रव्याची खैरात केली. सर्व सरदारांना, पराक्रम गाजवणाऱ्या वीरांना मुक्त हस्ताने बक्षिसे दिली. राजे मोरोपंतांना म्हणाले, आज आमच्या आनंदाला सीमा नाहीत. आमचे पेशवे आणि आमचे सेनापती या दोघांनी केलेला पराक्रम अलौकिक आहे. आज सूर्यराव काकडे यांच्यासारख्या जीवलगांचा सत्कार आम्हाला करता येत नाही, याची खंत वाटते. मोरोपंत, आम्ही सूर्यरावांच्या घरी स्वतः जाऊ. महाराज, आणखी एका घरी जाणं आवश्यक आहे. प्रतापराव म्हणाले, कुणाच्या? रामजी पांगेर यांच्या. रामजी पांगेरे? आमचे काणेरागडाचे किल्लेदार? जी. सांगा प्रतापराव, काय झालं? महाराज, आम्ही जेव्हा साल्हेरीचा बेत आखीत होतो तेव्हा दिलेर खानाची नजर चांदवडजवळील काणेरागडाकडे वळली. दिलेर खान 6000 फौजेनिशी गडावर चालून येतो. हे पाहताच रामजीनं आपले लोक गोळा केले. रामजीनं आव्हान दिलं, निदान करायचं. आपले सोबती असतील त्यांनी पुढं यावं. रामजीच्या हाकेला 700 मावळे तयार झाले. रामजी 700सह गडाखाली उतरला आणि दिलेर खानाला सामोरा गेला. अवघा 700चा जमाव भांडायला येतो हे पाहताच दिलेर खानाची फौज पायउतार झाली आणि चौफेर मावळे वेढले गेले. रामजी आपल्या संख्येची पर्वा न करता शर्थीनं लढत होता. एक प्रहर शिमग्याची टिपरी जैसी दणाणते तैसे मावळे एक प्रहर भांडले. मग 700 माणूस रामजी पांगेरा सर्वही उघडे बोडके होऊन एकास 20-30 जखमा होऊन सारे त्या रणांगणात कामी आले. खुद्द दिलेर खानानं तोंडात आंघोळी घालून आश्चर्य केलं. त्या पराक्रमानं थक्क झालेला दिलेर खान काणेऱ्यांकडे न पाहता माघारी वळला. दिलेर खानानं 1200 पठाण रणास आणले. राजे थकून सदरेवर बसले. त्यांचा आवाज कापरा बनला. ते म्हणाले, प्रतापराव, बरं झालं, हा पांगेरा गेला. त्याच्यावरून राज्य वाळून टाकलं असतं तरीही दारिद्र्यच दिसलं असतं. अफजल खान प्रसंगी पराक्रम गाजवणारा पांगेरा काणेऱ्याचं रक्षण करता कामी आला. मोरोपंत, पांगेऱ्यासह लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याची चौकशी करा. पांगेऱ्याच्या घरी जाऊन नतमस्तक होणं हे आमचं कर्तव्यच आहे. ते आम्ही बजावू. पण महाराज, मोरोपंत म्हणाले, आपल्या ह्या वाढत्या यशानं संतापलेल्या औरंगजेबानं बहादूर खानाला सुभेदारी दिली आहे असं आम्ही ऐकतो. त्याची कसली भीती बाळगता मोरोपंत? राजे एकदम प्रसन्न मुद्रेने म्हणाले, बहादूर खान पेंडीचं गुरु आहे. समोर तुकडा पडला की तृप्त होईल. त्याचा गुमान कसला? आमच्या मुलुखात पोहोचतो म्हटलं तरी त्याला सहज 2 वर्ष लागतील. प्रतापरावांनी विचारले, महाराज, साल्हेरीच्या युद्धात पाडाव झालेले मोगल सरदार आहेत. त्यांचं काय करायचं? युद्धात शरण आलेल्या शत्रूंना आम्ही विनाकारण कधी बळी दिलंय का? प्रतापराव, त्या सरदारांना बाइज्जत सन्मानानं मुक्त करा. त्यांना वस्त्रभूषण देऊन परत पाठवा. राजांची सदर उठली. राजे आपल्या महालाकडे जात होते, पण त्यांच्या डोळ्यासमोरून रामजी पांगेरा बाजूला सरकत नव्हता. सायंकाळची वेळ होती. उन्हाळ्याचे दिवस असूनही गडमाथ्यावर गारवा होता. राजांच्या महाली मोरोपंत, बाळाजी, अनाजी हजर होते.
संभाजीराजे महालात आले. ते राजांना म्हणाले, आबासाहेब, पागेची इमारत पुरी झाली. आपण नजर टाकावी अशी हिरोजींची इच्छा आहे. आणि तुमची? राजांनी विचारले. आपण याल म्हणून मी शब्द दिला आहे, संभाजीराजे म्हणाले. पण युवराज, आम्ही मोहिमेबद्दल बोलतो आहोत. पागा उद्या पाहिली तर नाही का चालणार? अनाजींनी विचारले. अनाजींचा प्रश्न अनपेक्षित होता. साऱ्यांची नजर त्यांच्याकडे वळली. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर क्षणभर संताप उमटला. संयम राखीत ते म्हणाले, ते आबासाहेबांनी ठरवायचं. राजे हसले. म्हणाले, अनाजी, युवराजांनी शब्द दिला आहे, तो पाळायला हवा. आणि मोहिमेबद्दल आपल्याला जाता जाताही बोलता येईल. संभाजीराजांकडे वळून राजे म्हणाले, बाळराजे येतात का पहा, त्यांना फिरायला यायला आवडतं. युवराज गेले. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, आम्ही राज्यकारभार युवराजांना सांगत आहोत. त्यांच्या शिलेदारांच्या यादीत रूपाजी भोसल्यांसारखी जबाबदार माणसं घातली आहेत. तरुण वयाच्या हुरूपात ते आहेत. तो हुरूप टिकवला पाहिजे. त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त करून देण्याचं हेच वय. शिकार आणि राज्यकारभार सारखाच मानतात युवराज. अनाजी बोलून गेले. ती गल्लत आमच्याही जीवनात घडली होती. पण दादोजींनी आमचं लक्ष इकडं वळवलं. आमच्या ध्यानी युवराजांचा शिकारीचा शौक आला म्हणूनच राज्यकारभाराची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. रुळवून घेतलं तर रुळतील ते. अनाजी काही बोलले नाहीत. त्याचवेळी संभाजीराजे महालात आले. त्यांना एकटेच आलेले पाहून राजांनी विचारले, बाळराजे आले नाहीत? आईसाहेब म्हणाल्या, त्यांना फिरायला नेऊ नका. आईसाहेबांना सांगा की आम्ही बाळराजांना फिरायला नेतो आहोत, त्यांना घेऊन या. युवराज गेले. राजे उठत म्हणाले, चला अनाजी, पाहू पागा कशी सजली ती. जगदीश्वराचंही दर्शन घडेल. राजे महालाबाहेर आले आणि संभाजीराजांची गाठ पडली. युवराज एकटेच आले होते. राजांनी विचारले, बाळराजे कुठं आहेत? युवराजांनी मान खाली घातली. ते म्हणाले, आईसाहेब म्हणाल्या, बाहेर हवा गार आहे, तेव्हा बाळराजांना. तुम्ही थांबा, आम्ही घेऊन येतो बाळराजांना. राजे भरभर पावले टाकीत जात होते. कचेरी सोप्यातून राजे सोयराबाईंच्या महाली गेले. राजांना पाहताच राजारामांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. अडखळत्या पावलांनी बाळराजे झेपावले. राजांच्या पायांना मिठी घालीत मान उंचावीत ते म्हणाले, आबा, भुर्र. हो हो, जाऊया. राजांची नजर सोयराबाईंच्याकडे गेली. त्या राजांच्याकडे पाहत होत्या. राजे म्हणाले, आम्ही फिरायला जातो आहोत, बाळराजांना घेऊन जातो. नको. कारण? परवाच सर्दी झाली, गार हवेत फिरणं सोसत नाही त्यांना, सोयराबाई म्हणाल्या. राजे हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, मराठ्यांची पोरं अशीच घट्ट व्हायची, हे चालायचंच. नेऊ नये बाळराजांना, सोयराबाई बोलल्या. राजांचे हास्य विरले. ते म्हणाले, राणीसाहेब, आम्हालाही मुलांची काळजी आहे, एवढं जपायला नको त्यांना. सोयराबाई किंचित हसल्याचा भास झाला. त्यांचे शब्द उमटले, बरोबर आहे, आपल्याला 2 मुलं आहेत, मला मात्र एकच आहे. एखादा आसूड फुटावा तशी तीव्र वेदना क्षणभर राजांच्या चेहऱ्यावर उमटून गेली. डाव्या हाताने बाळराजांची मिठी सोडवीत ते बोलले, राणीसाहेब, हे बोलला नसता तर फार बरं झालं असतं. राजे वळले. राजारामांचे रडणे, मागून येणारी त्यांची पावले राजांना कळत होती. राजांनी आपले पावले भराभर उचलली आणि ते महालाबाहेर पडले.